मी बाली मंडेपू, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना। आज इथे धाराशिवमध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची संघटनेची जिल्ह्याची बैठक घेण्यात आली आणि त्या अनुषंगाने इथं माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मेसा जानराव साहेब यांना आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले। आज या देशामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये जो सफाई कामगारांमध्ये खाजगीकरणाचा जो प्रथा चालू आहे सरकारचा, ते प्रथमतः त्याच्या विरोधामध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस गेल्या सुरुवातीपासून खाजगीकरण विरोधामध्ये लढा देत आहे। त्या अनुषंगाने लाल पागे कमिटी शिफारसीची शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये त्याची अंमलबजावणी आतापर्यंत काही ठिकाणी होत असते, काही ठिकाणी नकारात्मक भूमिका प्रशासन घेत असते। तर मगाशीच जानराव साहेबांनी आणि आमचे मारोडा साहेबांनी सांगितले की बाबा इथले नगरपालिकेमधले जे लाल पागे कमिटीच्या शिफारसीनुसार शैक्षणिक पात्रतेनुसार कुठल्याही उमेदवाराला आतापर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही आणि महानगरपालिका असतील, नगरपालिकेमध्ये असतील, ज्या सफाई कामगारांच्या लाल कमिटीच्या प्रकरण प्रलंबित आहेत ते तात्काळ निकाल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल आवास योजना जो केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा तो बजेट आहे, या लोकांसाठी मोफत सदनिका बांधून देण्यात यावा याबद्दल पण आम्ही इथल्या धाराशिव कमिशनर जो नवीन आलेले डेंगे पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून या सफाई कामगारांच्या मालकी हक्क निवासस्थानाचा पण प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि ज्या 1ली ते 10वी पर्यंतच्या जो सफाई कामगारांची मुलं शिकत असतील त्यांना स्कॉलरशिप मिळते समाज कल्याणकडून, तोही या धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी सेवा सवलती दिलेल्या नाही आणि त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक, सामाजिक, राजनैतिक मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करणार आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही लढा उभा केलेला आहे आणि राजनैतिक, आर्थिक, सामाजिक या मुद्द्यावरती पण पूर्ण राज्यभर आम्ही हे लढा उभा करू आणि शासनाला प्रथमतः आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंग टाक साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्या आमच्या आयोगाचे चेअरमन असतील नवीन आलेले, त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाबरोबर आमचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, नगर विभागाचे प्रधान सचिव आणि मेडिकल हॉस्पिटलचे पण प्रधान सचिव यांच्याबरोबर आणि नगरपालिकेचे डायरेक्टर यांच्याबरोबर लवकरात लवकर माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंग टाक साहेब यांच्या नेतृत्वाखाली मीटिंगचे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जे सफाई कर्मचाऱ्यांसाठी 2 लाख नोकर भरतीची आम्ही मागणी करणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल आवास योजना ही 100% अंमलबजावणी करण्यात यावं आणि सुशिक्षित बेरोजगार पोरांना जे शिकले सवरलेले असतील त्यांना महात्मा फुले महामंडळाकडनं विना म्हणजे जामीनदार न घेता त्यांना 5 लाख ते 50 लाखापर्यंतचे त्यांना कर्ज उपलब्ध करून त्यांना व्यवसायामध्ये त्यांना संधी देण्यात यावं अशी प्रमुख मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारने करणार आहोत। या मुद्द्यावरती आम्ही संपूर्ण मग तो सरकार कुणाचा पण असे नाही की त्या सरकारच्या विरोधात आम्ही सफाई कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सरकारची आम्ही 2 हात करायला पण तयार आहोत अशी आज मी इथं ग्वाही देतो। राज्यामध्ये किती सफाई कामगार कर्मचारी साहेब पेपरवरती ऑन पेपरवरती तर 5 लाखपर्यंत दाखवतात, पण आम्ही सरकारनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्राची सफाई कर्मचाऱ्यांची सर्वे करून म्हणून कोर्टाने पण आदेश दिलेले आहेत आणि आम्ही पण त्या कमीत कमी 40 ते 45 लोक सफाई कर्मचारी आहेत। मग तो प्रायव्हेट सेक्टरमधले असतील, मग तो जे आपले नगरपालिकेचे असतील, महानगरपालिकेचे असतील, हॉस्पिटलमधले असतील आणि कॉलेजेमधले असतील, या सर्व असं मिळून 45 लाखाच्या घरात सफाई कर्मचारी लोक असतात।
आपला हा लढा सुरू आहे, पण या संदर्भात आपण काय न्यायालयामध्ये याची दाखल केली काय सरकारच्या धोरणावर? नाही सर, आता ते जेव्हा मध्ये लाड पागे कमिटीच्या विरोधामध्ये सरकारने एक स्टे आलता आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रथमतः अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद खंडपीठामध्ये आम्ही अपिलात गेलो आणि ते अपील नंबर आहे 3953. तर याच्यामध्ये आम्हीच हे लाड पागे कमिटी जेव्हा स्टे आले ते आम्ही उठवण्यासाठी मूळ शासनाला आम्हीच भाग पाडले आणि 1 जानेवारी 2023ला याच जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्राचं आम्ही अधिवेशन घेऊन या अधिवेशनामध्ये मग विरोधी पक्षनेते नाना पटोळे यांच्या नेते आणि पनिरताई शिंदे यांनी सरकारला भाग पाडले की बाबा सरकारी वकील येत नव्हता तारखेला, तर त्या अधिवेशनाला पूर्ण अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेत स्टे उठवण्यासाठी कोर्टाकडनं निकाल करून घेतले आणि 24 जून 2024ला ते आपल्या पदरात आम्ही पाडून घेतले. जे काय वाढती ठेकेदारी चालू आहे, या वाढत्या ठेकेदारीकडून जे काय सफाई कामगार आहेत त्यांच्या जे शोषणाच्या ज्या घटना होत आहेत याच्यावरती आपली संघटना काय पावलं उचलणार आहे? आम्ही ह्या संबंधित कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. दुसरी गोष्ट, सफाई कर्मचारी आपण उपस्थित केला मुद्दा की पिळवणूक होते, 100% पिळवणूक होते आणि सरकारने ते प्रायव्हेट जे कंपन्या असतील ज्यांनी काम करून घेतात त्यांनी किमान वेतन प्रमाणे पण आमच्या सेवकांना तो पेमेंट अदा करत नाही. ESI PF पण भरत नाही आणि ESI हॉस्पिटलचं ते पण तो भरत नाही आणि मिनिमम वेजेसप्रमाणे ते ॲक्टप्रमाणे ते देतच नाहीत. किमान 5 ते 6 हजारमध्ये तो आपला काम करून घेतो आणि ह्यालाच आमचा पहिल्या सुरुवातीपासून खाजेकरणाला आमचा संपूर्ण विरोध आहे. आता कल्याण आणि ठाण्याला जो खाजेकरांचा युनिट त्यांनी चालू केलं आहे या विरोधात पण आम्ही अखिल भारतीय सफाई काँग्रेस संघटनेचे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष टाक साहेबांनी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोर्टात गेलो. या संदर्भात काय नगरपालिका महानगरपालिका यांच्या आयुक्त किंवा मुख्याधिकारी यांच्या विरोधात काय पोलिसांनी तक्रार वगैरे दिली का किंवा देणार आहात का? आता सुरुवात आता आम्ही मागाशी आणि शासकीय आणि याच्यामध्ये ना आम्ही अजून का मिटिंग घेतल्या ना, आधी त्यांच्याशी संपर्क अजून झालेला नाही. आता यापुढं आता आयुक्त असतील महानगरपालिकेचे आणि नगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर किंवा कलेक्टरबरोबर आमची मिटिंग झाल्यानंतर तो निर्णय घेऊ. जे समाजामध्ये सफाई कामगारांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपली संघटना कोणत्या प्रकारे जनजागृती करते? आता मगाशी माझ्या भाषणामध्ये म्हणलं ना की बाबा आर्थिक, सामाजिक, राजनैतिक या मुख्य धारामध्ये जो बाबासाहेबांच्या विचारधारावरती मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही पहिल्यापासून संघटनेचा उद्देशच आहे की सफाई कामगार हा मानवी निष्ठा उचलण्यासाठी का आम्ही का ठेका घेतलेला नाही. उच्च शिक्षणासाठी पण आमचं प्रबोधन घेऊन ते आता मगाशी म्हणलो की बाबा आमच्या पण पोरांना पाल्यांना उच्च शिक्षणासाठी मग तो इंजिनियर असतील, डॉक्टर होईल असेल, वकील होण्यासाठी असेल, बार्टीमध्ये आम्हाला पण 5% आरक्षण मिळायला पाहिजे. ही भूमिका आम्ही सामाजिक न्याय विभागाला आणि मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही करणार आहोत. सफाई कामगारांच्या पगारीसाठी आपण काय पाठपुरावा करणार आहेत का? 100%. तुम्ही पण मी तुम्हाला विनंती करतो की बाबा आपण पत्रकार आहोत. या जिल्ह्यामध्ये या कुठं पण आपल्या मराठवाड्यामध्ये जर असं कोणी पिळवणूक करत असतील तर तुम्ही पण आम्हाला ते कल्पना द्यावी की फलाना ठिकाणी यांना किंवा वेतन अदा करत नाही आणि काही ठिकाणी माहिती आहे की बाबा काही ठिकाणी 2-2, 3-3 महिने पेमेंट होत नाही. तर ह्याच्याबद्दल पण संघटना आम्ही पाठपुरावा करू. जयकुमार जानराव, आज रोजी माझी अखिल भारतीय सफाई मजूर कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी मान्यवरांचं स्वागत करतो आणि धन्यवाद बी करतो. कारण की आज हे लढा आमच्या मजूर आणि सफाई कामगारांसाठी जे काय लढा उभा करण्याचे ताकद मला दिलेली आहे त्या ताकदीनुसार मी सफाई कामगार व सफाई जेवढे मजूर आहेत त्यांच्यासाठी सतत व अतिशय ज्या काय घडामोडी होतील त्यांच्यावर जे अन्याय होतील, सफाई कामगारावर जे असतील, कॉन्ट्रॅक्टदार जे काय पिळवणूक करत असतील त्याला मी पूर्णपणे आळा देण्यासाठी हे जिल्हा अध्यक्षपद घेतलेलं आहे. आणि जे काय धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागील काय काळामध्ये जे ऑर्डर दिलेले आहेत 190 जणांच्या ऑर्डर दिलेल्या आहेत, काही जणांच्या अशा तात्पुरत्या ऑर्डर दिलेल्या आहेत. जे काय आता 2019मध्ये 21मध्ये काय ऑर्डर दिलेले आहेत. ऑर्डर देऊन त्यांना 2-2 महिने काम करून
लगेच त्यांना रिटायर केलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांच्या मुआवजासाठी असेल, त्यांच्या ज्या काय नियम अटी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही लढा उभा करण्यासाठी मजूर कामगार म्हणून त्यांच्या पुढे जाणार आहे. आणि मी स्वतः माझ्या वडिलांनी मजूर सफाई कामगार म्हणून काम केलेलं आहे, त्याच्यामुळं मला त्याच्या वेतना माहिती आहेत. त्याच्यामध्ये माझे वडील होते, त्याच्यामुळं मला त्या सफाई कामगारामध्ये जे काय त्यांच्यावर अन्याय होतील त्याच्या अन्यायासाठी मी लढा उभा करण्यासाठी मी आज जिल्हाध्यक्षपद घेतलेलं आहे. आणि मी मान्यवरांचं धन्यवाद देतो आणि 2 शब्द माझे संपवतो. जय भीम.